मंडळी, आपण आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज मैदानात येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित अभिजात पुस्तक प्रदर्शन 2025 येथे। इथे बाजूलाच आपले इथे इनॉग्रेशन चालू आहे। तुम्ही बघू शकता अनेक दिग्गज मराठी अभिनेता इकडे आले आहेत। आणि आता आपण भेट देणार आहोत इकडच्या पुस्तक प्रदर्शनाकडे, तर चला पाहूया। इकडे आपण पाहत आहोत कुसुमाग्रज म्हणजेच श्री विष्णू वामन शिरवाडकर यांचा एक सुंदरसा फोटो तुम्ही पाहू शकता। आपले नावाजलेले कवी आहेत ते। इकडे लहान मुलांच्या पुस्तकांचं कलेक्शन तुम्ही पाहू शकता। आपले फ्रीडम फायटर्स, आपले पॉलिटिकल लीडर्स यांच्याबद्दलही इथे माहिती दिलेली आहे। पहिला पाऊस, पेरू, चोरी, खूप छान छान पुस्तकं इथे तुम्ही बघू शकता। इथे तुम्हाला फक्त मराठी पुस्तकं नाहीच तर मग तुम्हाला इंग्लिश पुस्तकंही दिसतात आहेत। सगळे इथे इतिहास शिकवणारे खेळणे की खेळता खेळता आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास समजतो। हा बोर्ड गेम आहे की खेळता खेळता आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून तर राज्याभिषेकापर्यंत ज्या 100 घटना घडल्या जातात समजतात। आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून संपूर्ण प्रवास करत असतो। हे फासे असतात, हर हर महादेव म्हणून असे फासे टाकायचे। हे फासांचे त्यांना आपल्या ज्या ज्या घटनेवर नेतील त्या त्या घटनेमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर आहे। समजा खेळता खेळता तुम्ही इकडं आला म्हणजे इकडे तुम्ही तानाजी मालुसरेंना सिंहगड जिंकायला मदत करताय, एक चांगली घटना घडते, तेव्हा स्वराज्यामधून तुम्हाला होन्स मिळतात म्हणजे राजमुद्रा भेटतात। पण प्रत्येक ठिकाणी चांगली घटना घडली नव्हती। अफजल खान आला, सुबार लुटतोय, शाहिस्ता खान आला, 3 वर्ष पुण्यात राहिला, पुण्याचा तह झाला। अशा ठिकाणी आपल्याला होन्स परत स्वराज्यामध्ये द्यावे पण लागतात। पण तेव्हा कळतं की स्वराज्यामध्ये किती उतार चढाव आले। छत्रपती शिवाजी महाराज एकटे नव्हते, त्यांच्यासोबत हे सगळे स्वराज्य योद्धे पण होते। मग खेळता खेळता आपल्याला कळतं की छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर कोणते कोणते स्वराज्य योद्धे होते, कोणत्या कोणत्या घटनांमध्ये होते। आता हे दर्या सारंग कोणत्या कोणत्या घटनांमध्ये होते या घटना इथे पाठी लिहिल्या गेलेल्या आहेत। कोणत्या कोणत्या गडांवर कोणती कोणती घटना घडली आपल्याला हे समजतं। खेळता खेळता आपल्याला संपूर्ण इतिहास समजतो। हा बोर्ड गेम मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषांमध्ये येतो। त्यासोबत 4 पुस्तकं पण येतात की त्यामध्ये ज्या 100 घटना घडल्यात त्याची संपूर्ण माहिती आपल्याला मराठी, इंग्लिश, हिंदी तिन्ही भाषांमध्ये भेटते। जे आपले स्वराज्य योद्धे लढले गेले त्यांची संपूर्ण माहिती आपल्याला मराठी, इंग्लिश, हिंदी तिन्ही भाषांमध्ये भेटते। छत्रपती शिवाजी महाराजांनी या 100 घटनेमध्ये वेगवेगळे कौशल्य वापरले। खेळता खेळता आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे कौशल्य पण अंगी बाळगले जातात। फक्त इतिहास नाही कळत तर आपल्याला कौशल्य पण कळतात। त्याचे एक लिडरशिप क्वालिटी म्हणून पुस्तक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं की कोणत्या कोणत्या घटनेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणते कोणते कौशल्य वापरलेले, असा संपूर्ण बोर्ड गेम। या सध्या याची कॉस्ट 2000 MRP
पण आता सध्या हा 1800 रुपयाला आम्ही इथे देतो आहे. यासोबत आम्ही 400 रुपयाचा मोबाईल आपण फ्री देतो की त्यामध्ये ज्या 100 घटना घडल्या त्याची संपूर्ण माहिती ऑडिओ आणि व्हिडिओ प्लॅटफॉर्ममध्ये तिन्ही भाषेमध्ये. तुम्ही ज्या ज्या घटनेवर याल त्या घटनेची फक्त ऑडिओ जरी सुरू केली तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल. असा संपूर्ण बोर्ड गेम ऑनलाईन अवेलेबल आहे. त्या मावळा.com म्हणून आमची वेबसाईट आहे, त्यामुळे सगळे गेम्स अवेलेबल आहेत. म्हणजे हो ती वेबसाईट आहे. सुंदर कलेक्शन आहे यांचं, तुम्ही बघू शकता. ह्याच्यावर बरंच काही लिहिलेलं आहे. मोठ्यांचे टी शर्ट्स आहेत, लहानांचे टी शर्ट्स आहेत. लहानांचे जे टी शर्ट्स आहेत ते 350पासनं ह्यांच्याकडे स्टार्ट आहेत आणि मोठ्यांचे जे टी शर्ट्स आहेत ते ह्यांच्याकडे 450पासनं स्टार्ट आहेत. आणि हे ऑनलाईन व्हॉट्सॲपवर सुद्धा ऑर्डर घेतात. तुम्ही बघू शकता किती सुंदर अप्रतिम कलेक्शन इथे बघू शकता तुम्ही. ह्याच्यावर जे काही प्रिंट आहे ते सगळं स्क्रीन प्रिंट तुम्हाला दिसतं आहे. महाराष्ट्राची राजवस्त्र पैठणी ही कशी विणतात हे देखील तुम्हाला इथे पाहायला भेटतं आहे. किती सुंदर दृश्य आहे बघा हे. दोन महिने 6 महिने 1 वर्ष एक साडी विणायला 15 दिवस ते 6 महिने ते 1 वर्ष सुद्धा लागू शकतं. काय मी बसू बसू का? बसू? हां बघा तू कुठे आम्ही एवढ्याची माणसे बघा. अच्छा फोटो काढा त्यांची इकडे. हां दाब हां दाबलं का? हां हे कसं काढायचं? हां खालता आणि पेपर हां पेपरची रेश पुढे इथे तिथे काढ. या तुम्ही काढ इकडे घालू. रेशीवर खालचा पेपर खालचा पेपर असा. असं नाही असं इथं वरून काढ. हे बस अच्छा हां बरं दाबतो हा पाय काढ. हां असं नाही आहे ना श्रेष. हां खाली 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 बरोबर मधोमध. अच्छा आता हा काढू. अच्छा इथे एक सुंदर
सुंदर पैठणी तुम्ही बघू शकता. मी आत्ताच एक्सपिरियन्स केलं. पैठणी विणणं अजिबात इझी नाही आहे, खूप कठीण आहे. आणि एवढी मेहनतीने ही बनलेली पैठणी तुम्ही बघू शकता कशी सुंदर एकदम सादर केली आहे. इकडे तुम्ही तुमचं प्रेम इथे सादर करू शकता. काय प्राईस रेंज आहे दादा? कॉटन पैठणी जर घेतली तर इथं 5,500पासून सुरुवात आहे. कॉटन पैठणीच्या. आणि सिल्कची पैठणी घेतली तर 11,900पासून. अच्छा, 11,900पासून स्टार्टिंग आहे का सिल्कच्या पैठणी? हँडलूम पैठणी. अच्छा, 100% हँडलूमची पैठणी. ओरिजिनल हँडलूम पैठणी आहे ही. आणि ह्याची प्राईस रेंज स्टार्टिंग आहे 11,900पासून. आणि इथे आपण कॉटन पैठणी बघतो आहे, ह्याची स्टार्टिंग आहे 5,500पासून. 100% हँडलूमची. अच्छा, इथे सगळे तुम्हाला हँडलूमच्याच पैठणी बघायला भेटतात आहे. सुंदर कलेक्शन आहे दादांकडे, बघू शकता तुम्ही. इथे छान वेस्टकोट तुम्हाला दिसतात आहे. एकदम मल्टी कलरमध्ये तुम्हाला वेस्टकोट दिसतात आहे. बरंच विविंगचं काम केलं आहे त्याच्यामध्ये. बघू शकता प्रशांत कॉर्नर नावाचा एक फूड स्टॉल पण आहे. तिथे तुम्हाला बरेचसे पदार्थ, चकल्या, लाडू वगैरे बरेच पदार्थ खायला भेटतात आहे. ठाण्याचं इतकं प्रसिद्ध प्रशांत कॉर्नर यांनी इथे स्टॉल लावलेला आहे, बघू शकता तुम्ही. इथे पदार्थांची नावे आपण बघू शकतो. पुरा मेन्यू त्यांनी तिथे डिस्प्ले केलेला आहे त्यांचा प्राईस सहित. काजू कटली हवी होती. फराली चुडा आहे आमच्याकडे, एकदम खूप छान आहे. टेस्ट करा. आणि पण मिसळचे फरसाण टेस्ट करा. आणि काय चकली, चिरोटे वगैरे हे पण छान आहे. चिरोटे पण टेस्ट करा. एक मिनिट. चकली टेस्ट करा. आपण चकली टेस्ट करा. हो, आई काका मी घेतलेला आहे काजू कतली आणि फराळी चिवडा. आणि इथलं सगळं खूप टेस्टी आहे. आता मी कॅश काउंटरकडे जाते. या मॅडम. महत्त्वाची आहे, तोच तुमचा स्वधर्म आहे या अर्थाची ही कविता. दिवसाचा गुण प्रकाश आहे, रात्रीचा गुण श्यामलता. दिवसाचा गुण प्रकाश आहे, रात्रीचा गुण श्यामलता. गुण गगनाचा निराकारता, मेघांचा गुण व्याकुळता. माझ्या मते इथपर्यंत सगळ्यांना कळलं असेल. श्रेयस करते असो नसो वा, निज धर्माविण नाही गती. कैद चराचर आपुल्या ठाई, त्यात मुक्तता त्यात रती. चराचर म्हणजे निसर्ग. सो आमचं आता पुस्तक प्रदर्शन व्हिजिट करून झालेलं आहे. आम्ही बरंचसं खाऊसुद्धा घेतलेलं आहे. आणि इथे मागे तुम्हाला छान कविता वाचून दाखवल्या जातात आहेत मोठ्या मोठ्या मराठी अभिनेत्यांकडून.
ह्या प्रदर्शनाची अभिजात पुस्तक प्रदर्शन 2025चा टायमिंग आपण शोधून काढलेला आहे. याचा टायमिंग आहे सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत आणि तुम्ही इकडे येऊ शकता, आपलं प्रेम या प्रदर्शनावर दाखवू शकता आणि तुम्हाला इथे छान पैठणी विणण्याचाही अनुभव घेता येईल. सो प्लीज तुम्ही इकडे या, नक्कीच भेट द्या. एकदा नक्कीच तुम्ही भेट दिली पाहिजे. आणि त्यात मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच याच्यावर लाईक करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा. असे अजून तुम्हाला इव्हेंट्स आणि बरीचशी माहिती देण्यासाठी. आणि नक्कीच कॉमेंटवर आम्हाला सांगा की तुम्हाला कसं वाटलं.